तर मुंबईमध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। आज आणि उद्या हलक्या पावसाचा अंदाज आहे। तर मुंबईतलं वातावरण हे 2 दिवस ढगाळ राहणार आहे। मुंबईतील तापमान काही अंशी ही वाढ झालेली सुद्धा पाहायला मिळते। रत्नागिरीतल्या गुहागरमध्ये अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळते। गुहागरमध्ये सकाळपासूनच हलक्या पावसाला सुरुवात झाली आहे। अवकाळीमुळे आंबा बागायतदार मात्र चांगलेच चिंतेत आहेत। नवीन मोहर येतोय आणि आंबा कलमांना सुद्धा फटका बसण्याची शक्यता आहे। या संदर्भातला आढावा घेतलेला आपण पाहूयात। गुहागर तालुक्यात रिमझिम पावसाला सुरुवात झाली। काल रात्रीपासून सुरुवात झाली होती, मात्र सकाळी पावसाचा जोर वाढला आणि आंबा बागायतदारांच्या चिंता आहेत ह्या वाढलेल्या आहेत। आपण या दृश्यांमधून पाहू शकतोय, मागील काही दिवसांपासून आंबा पीक उत्पादन अधिक मोठ्या प्रमाणात येण्यासाठी आवश्यक असणारे वातावरण तयार झालेले आहे। चांगल्या पद्धतीने थंडी पडत होती आणि अशा वेळेला अशा पद्धतीचा पाऊस पडल्यामुळे वातावरणामध्ये मोठे बदल निर्माण झालेत, जे आंबा पिकाला धोकादायक ठरू शकतात। गुहागर तालुक्यातील बहुसंख्य आंबा बागायतदारांची आंब्याची कलमं अद्याप पूर्ण मोहरलेली नाहीत। यामुळे अशा पद्धतीने पाऊस पडल्यामुळे अशा आंबा बागायतदार शेतकऱ्यांच्या चिंता वाढलेल्या आहेत। रात्रीपासून रिमझिम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झाली होती, मात्र सकाळी ह्या पावसाचा जोर वाढला आणि मोठ्या प्रमाणात सरी ह्या कोसळलेल्या आहेत। यामुळे शेतकऱ्याची चिंता वाढलेली आहे। शेतकऱ्यावरती दोबार फवारणीचं संकट उभं राहिलंय। कृष्णकांत साळगावकर, टीव्ही 9 मराठी, गुहागर, रत्नागिरी।